वेलकम स्टुडंट्स. आज आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मधलं काल आपण जे रूल्स बघितले तर त्याच्यावरतीच असणार न्यूमेरिकल्स बघणार आहे. एक्सरसाइज 3.2 मध्ये असणारे एक्झाम्पल जे आपण जे रूल्स स्टडी केले, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, त्याचे ॲप्लिकेशन आणि पोलर आणि कार्टेशियन फॉर्म यांचं रिलेशन, तर यावरती हे एक्झाम्पल्स आहेत. बघा ना, एक्सरसाइज 3.2. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट whose polar coordinates are. Question 1, find Cartesian coordinates of points whose polar coordinates are given. पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि फाइंड काय करायचे आहे तुम्हाला, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स त्या पॉइंट्सचे. फर्स्ट एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे √2 and π/4. Second one is 4 π/2. Third is 3/4, 3 π/4, and fourth one is 1/2, 7 π/3. करेक्ट. तर हेच काय दिलेले तुम्हाला, पोलर कोऑर्डिनेट्स, आणि फाइंड करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. फर्स्ट एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो. आता तुम्हाला माहिती आहे, ॲज कन्सिडर केला आपण पी, आर आणि थिटा याची व्हॅल्यू, पोलर कोऑर्डिनेट्स आर थिटा, पी √2 and π/4. तर काय होईल, याला जर कंपेअर केलं तर आर इज इक्वल टू √2 and थिटा इज इक्वल टू π/4. थिटाची व्हॅल्यू π/4. थिटा इज इन फर्स्ट क्वाड्रंट, इट इज ॲक्यूट अँगल. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय फॉर्म्युला आहे, पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मधलं रिलेशन. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, बघा याचा फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू r cos theta and y इज इक्वल टू r sin theta. टाका व्हॅल्यूज, √2 cos π/4 आणि y ची व्हॅल्यू येणार इज इक्वल टू √2 sin π/4. cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2, म्हणजेच हे येणार √2 into 1/√2. √2 get cancel, x is equal to 1 and y is also equal to √2 into sin π/4 ची व्हॅल्यू आहे 1/√2. इथे √2 get cancel, y is also equal to 1. Therefore कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मिळाले आर, पी, एक्स अँड वाय आर 1, 1. समजले? अगदी सिंपल. आर आणि थिटा पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले होते, यावरून त्या पॉइंटचे आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स डिटरमाइन केले. आता बघा, हे नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकता. थिटाची, आर ची व्हॅल्यू आहे 4 आणि थिटाची व्हॅल्यू π/4. थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल मी इथं सॉल्व्ह करतो. बघा, थर्ड एक्झाम्पल मध्ये as p, r and theta is equal to 3/4 and 3 π/4. So r is 3/4 and theta is 3 π/4. हे दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स डिटरमाइन करायचे. याचं रिलेशन, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर, अगदी सिंपल आहे.
x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. मग r ची व्हॅल्यू टाकायची 3/4. x is equal to 3/4 into cos 3 pi by 4 and y is also equal to 3/4 into sin 3 pi by 4. आता cos 3 pi by 4 ची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी मी अलर्ट अँगल फॉर्म्युला याचे युटिलायझेशन केलं. 3/4 cos 3 pi याला आपण असं लिहू शकतो 4 pi minus pi upon 4. Similarly, y is equal to 3/4 sin 3 pi plus 4 pi minus pi upon 4. काय होईल x is equal to 3/4 cos 4 ने जर सेपरेट डिवाइड केलं तर ती टर्म येणार pi minus pi by 4 and y is also equal to 3/4 sin pi minus pi by 4. cos pi minus theta अलर्ट अँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. तर हा cos pi minus theta ची व्हॅल्यू येते minus cos theta, so it is equal to minus 3/4 cos pi by 4 x ची व्हॅल्यू and y is equal to 3/4 sin pi minus theta. sin pi minus theta चा अलर्ट अँगल फॉर्म्युला याची व्हॅल्यू आहे प्लस sin theta, so it is equal to 3/4 sin pi by 4. cos pi by 4 ची व्हॅल्यू 1/√2. So x is equal to minus 3/4 into 1/√2 and y is equal to 3/4 into sin pi by 4 ची व्हॅल्यू 1/√2. Therefore Cartesian coordinates मिळाले त्या पॉइंटचे r p x and y हेच मिळाले -3/4√2 आणि प्लस 3/4√2. तर हे मिळाले त्या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. समजलं. आता बघा फोर्थ एक्झाम्पल. हे पण त्याच मेथडने अलर्ट अँगल फॉर्म्युले तुम्हाला युटिलाइज करायचे. आता हे कसं डिटरमाइन करायचं लक्ष द्या. as the p r आणि थीटा याची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2 आणि 7 pi by 3. करेक्ट. 1/2 and 7 pi by 3 म्हणजेच r ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि थीटा ची व्हॅल्यू आहे 7 pi by 3. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स डिटरमाइन करायचे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय होईल लक्षात आला. x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. So x is equal to 1/2 cos 7 pi by 3 and y is equal to 1/2 sin 7 pi by 3. मग हेच सिम्प्लिफिकेशन केलं. x is equal to cos अलर्ट अँगल फॉर्म्युला अप्लाय केला 7 pi म्हणजेच याला लिहू शकतो 6 pi plus pi upon 3 and y is also equal to 1/2 sin 6 pi plus pi 7 pi ला लिहिलं 6 pi plus pi upon 3. 3 ने मी सेपरेट डिवाइड केलं म्हणजेच x is equal to 1/2 cos 2 pi plus pi by 3 and y is equal to 1/2 sin काय होईल 2 pi plus pi by 3. आता तुम्हाला अलर्ट अँगल फॉर्म्युला माहिती आहे. x is equal to 1/2 cos 2 pi plus theta is equal to cos theta. All trigonometric terms or trigonometric ratios are positive in the first quadrant. 2 pi plus pi by 3 cos 2 pi plus pi by 3 is equal to cos pi by 3 and y is equal to 1/2
sin 2 pi plus pi by 3 is also equal to sin pi by 3. cos pi by 3 60 डिग्री याची व्हॅल्यू आहे cos 60 ची व्हॅल्यू आहे 1 हाफ अँड y इज इक्वल टू 1 हाफ sin pi by 3. sin 60 ची व्हॅल्यू आहे रूट 3 by 2. म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स त्या पॉइंटचे मिळाले r. काय मिळाले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स p x and y. तर मिळाले 1/4 and रूट 3/4. या पद्धतीने आपण त्या पॉइंटचे पोलर कोऑर्डिनेट्स दिले असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स डिटरमाइन करू शकतो. सेकंड वन तुम्ही सॉल्व करायचं आहे, अगदी सिंपल आहे. आता बघा सेकंड क्वेश्चन मध्ये सेकंड न्यूमेरिकल जो दिलेला आहे तर याच्यात तुम्हाला याच्याच उलट म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि पोलर कोऑर्डिनेट्स डिटरमाइन करायचे. बघा सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे त्यांनी. सेकंड क्वेश्चन फाइंड. सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स of points whose Cartesian coordinates are. याच्या उलट are given as. तर इथे जे एक्झाम्पल दिलेले आहेत फर्स्ट वन इज √2√2. सेकंड 0.5. थर्ड मध्ये 1 मायनस √3 आणि फोर्थ वन आहे 3/2 and 3√3/2. बघा लक्ष द्या आता अगदी सिंपल आहे. सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ मी सॉल्व करतो. फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. तर लक्ष द्या की कसं सॉल्व करायचं. ॲज इथे काय दिलेलं आहे तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि फाइंड करायचे आता पोलर कोऑर्डिनेट्स. मग ॲज पी एक्स वाय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर पी 0 and 1/2. सेकंड एक्झाम्पल याचं आपण सोल्युशन बघतो. therefore x is equal to 0 and y is equal to 1/2. Therefore theta lies on positive y-axis. Point lies on the positive y-axis and x coordinate is 0 and y coordinate is present constant value. So x coordinate of any point on the y-axis is 0. Polar coordinates. For polar coordinates, what is the relation? Polar coordinates x and y दोन्ही व्हॅल्यूज जर माहिती असतील तर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या x ची व्हॅल्यू 0 स्क्वेअर प्लस 1/2 स्क्वेअर. Value येणार 0 plus 1/4. So its square root is 1/2. This is the value of r. And as we know, point lies on the y-axis, positive y-axis. So theta is equal to 90 degrees or pi/2. Therefore, polar coordinates of a point are P r and theta is equal to P 1/2 and theta is pi/2. समजलं. अगदी सिंपल आहे. या सेकंड एक्झाम्पलचं आपण सोल्युशन मिळेल. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल 3
बघा लक्ष द्या. ॲज for Cartesian coordinates p x y is equal to p 1 minus root 3. त्या पॉइंट से कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. सो x is equal to 1 and y is equal to minus root 3. x आणि y च्या व्हॅल्यूज. मग पोलर कोऑर्डिनेट्स याचं रिलेशन आपण युटिलाइज केलं. r ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. इट इज इक्वल टू x 1 स्क्वेअर minus root 3 square. It is equal to 1 plus 3 4 and square root of 4 is 2. So r is equal to 2. Then x is equal to 1. It is greater than 0 and y is equal to minus root 3. This value is negative less than 0. Therefore theta lies or point lies in which quadrant? Fourth quadrant. Theta lies in the fourth quadrant. So what is the formula for finding theta? Theta is equal to 2 pi minus tan inverse of modulus y upon x. तर 2 pi minus tan inverse minus of root 3 upon 1. मॉड्युलस मध्ये ही व्हॅल्यू निगेटिव्ह ऐवजी निगेटिव्ह साइन आहे. मॉड्युलस असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणतेही साइन असेल तरी ओनली पॉझिटिव्ह घेतो आपण. तर याची व्हॅल्यू येणार 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ रूट 3 आणि tan इनवर्स रूट 3 ची व्हॅल्यू किती आहे? tan इनवर्स ऑफ रूट 3 इज इक्वल टू पाय बाय 3. ही व्हॅल्यू म्हणजेच थिटा येणार 2 पाय मायनस पाय बाय 3 आणि सिम्प्लिफिकेशन केलं तर 3 into 2 पाय 6 पाय मायनस पाय. सो इट इज इक्वल टू 5 पाय बाय 3. थिटाची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच पोलर कोऑर्डिनेट्स या पॉइंटचे पी आर आणि थिटा याची व्हॅल्यू मिळाली 2 and 5 पाय बाय 3. These are the polar coordinates of point p x y. समजले? आता बघा फोर्थ एक्झाम्पल. सिमिलर वेने तुम्ही सॉल्व करू शकता. x ची व्हॅल्यू 3/2 दिलेली आहे, y ची व्हॅल्यू दिलेली 3√3/2. x आणि y दोघांनाही पॉझिटिव्ह साइन आहेत. पोलर कोऑर्डिनेट्स त्या पॉइंटचे फाइंड करू शकता. r स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि थीटा फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे दोन्ही साइन जर पॉझिटिव्ह असतील, x पॉझिटिव्ह and y is also positive, so theta lies in the first quadrant. आणि फॉर्म्युला थीटा साठीचा घ्यायचा tan इनवर्स मॉड्युलस ऑफ y upon x. बघा आता म्हटल्यास मी सॉल्व करतो. काय होईल या थर्ड एक्झाम्पल मध्ये, फोर्थ एक्झाम्पल मध्ये 3/2 and 3√3/2 as p x y is equal to 3/2 3√3/2. So x is equal to 3/2 and y is equal to 3√3/2. Polar coordinates. r is काही r ची व्हॅल्यू r is equal to square root of x square plus y square. It is equal to square root of 3/2 square and 3√3/2 square. काही याची व्हॅल्यू 3/2 चा स्क्वेअर 9/4 and 3√3 चा स्क्वेअर 27/4. बेस सेम न्यूमरेटरचे ॲडिशन स्क्वेअर रूट ऑफ 36/4 9 and r is equal to 3. Then to find theta, x is equal to 3/2 is greater than 0 and
y is equal to 3 root 3 by 2 is also greater than 0. Therefore, theta lies in first quadrant. And what is the formula for theta? Theta is equal to simply tan inverse modulus of y upon x. Theta is equal to tan inverse y 3 root 3 by 2 divided by x 3 by 2. 3 by 2 3 by 2 get cancelled. So theta is equal to tan inverse of root 3 and it is equal to pi by 3. Therefore, polar coordinates काय मिळाले? पोलर कोऑर्डिनेट्स p r आणि थीटा. याची व्हॅल्यू मिळाली 3 and pi by 3. समज अगदी सिंपल आहे. पहिले दोन क्वेश्चन जे होते, फर्स्ट क्वेश्चन मध्ये पोलर कोऑर्डिनेट्स वरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आणि सेकंड एक क्वेश्चन मध्ये त्याचे उलट कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले होते आणि त्यावरून तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स r आणि थीटा डिटरमाइन करायचे. आता बघा याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, तर यामध्ये साइन कोसाइन आणि प्रोजेक्शन रूल, तर याचे युटिलायझेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन याच तीन रूल्सचे. आता लक्षात द्या, थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपण बघू. क्वेश्चन नंबर 3 मध्ये इन triangle ABC, if A is 45 degree, angle B is 60 degree, then find the ratio of its sides. Then find the ratio of its sides. त्या ट्रायंगलच्या तीन साइड्स यांच्या लेंथ यांचा रेशिओ तुम्हाला डिटरमाइन करायचा. तर बघा लक्षात द्या, दोन अँगल्स दिलेले आहेत ए आणि बी. थर्ड अँगल आपण डिटरमाइन करू शकतो बाय युजिंग द कंडिशन ॲज सम ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ॲज अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. सो 45 plus 60 plus angle C is equal to 180. So angle C is 180 minus 105. So it is equal to 75 degree. Angle C ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 75 डिग्री. आता लक्ष द्या, बाय युजिंग आपण साइन रूल इथे युटिलाइज करणार. लेंथ ऑफ साइड्स यांचा रेशिओ डिटरमाइन करायचा आहे. तर मी त्याआधी आपल्याला यामध्ये व्हॅल्यू जी लागणार आहे, तर साइन 75 डिग्री, साइन ऑफ अँगल सी आणि याची व्हॅल्यू आहे 75 डिग्री. हे कसं डिटरमाइन करायचं ते सांगतो. साइन 75 ला काय लिहू शकतो आपण? 45 प्लस 30 इज इक्वल टू 75. काय होईल? एक्सपान्शन याचं साइन 45 cos 30 प्लस cos 45 sin 30. sin 45 1 upon root 2 cos 30 root 3 by 2 sin cos 45 1 upon root 2 sin 30 is 1/2. म्हणजेच याची व्हॅल्यू काय आली? root 3 प्लस 1, दोघांचाही बेस सेम आहे, अपॉन 2 root 2. ही झाली sin 75 डिग्रीची व्हॅल्यू. करेक्ट. आता मी लेंथ ऑफ साइड्स याचा रेशिओ डिटरमाइन करायचा आहे. मग मी यूज करणार आहे बाय साइन रूल. बाय युजिंग साइन रूल. काय साइन रूलचं स्टेटमेंट? a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b and it is equal to c upon sin c. And all the ratios are equal to constant or 2 times r circumradius. आपण बघितलेलं रूल मध्ये a अँगल माहिती, b अँगल माहिती, c अँगल आपण डिटरमाइन केला. तिघांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, लेंथ ऑफ साइड्सचा रेशो मिळेल. सो a अपॉन sin 45 डिग्री इज इक्वल टू b अपॉन
sin 60 degree and it is equal to C upon sin 75 degree. Therefore, A upon sin 45 1 upon root 2, B upon sin 60 ची व्हॅल्यू आहे root 3 by 2 and it is equal to C upon root 3 plus 1 upon 2 times root 2. या 2 root 2 ने मी टोटल या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केला, कारण तिन्ही टर्म्स यांच्या डिनॉमिनेटरचा एलसीएम लोवेस्ट कॉमन डिवाइडच्या डिनॉमिनेटरचे लोवेस्ट कॉमन मल्टिपल व्हॅल्यू आहे 2 root 2. याने मी याला मल्टिप्लाय केलं. काय होईल? a अपॉन 2 root 2 अपॉन root 2 इज इक्वल टू b अपॉन 2 root 2 into root 3 by 2 is equal to C upon 2 root 2 into root 3 plus 1 upon 2 root 2. 2 root 2 cancel. 2 cancel. Root 2 cancel. So what it is? A upon 2 is equal to B upon root 6 is equal to C upon root 3 plus 1. Therefore, E is to B is to C. Ratio of length of sides is equal to 2 is to root 6 is to root 3 plus 1. समजले? तर या लेंथ ऑफ साइड्सचा रेशो फाइंड करायचा होता. दोन अँगल्स दिलेले होते. थर्ड अँगल आपण डिटरमाइन केला. as sum of three angle is 180 degree. आता अँगल C ची व्हॅल्यू 75 डिग्री. या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. 75 डिग्री फाइंड करण्यासाठी यालाच आपण लिहिलं 45 plus 30 एक्सप्रेस केलं आणि त्याची व्हॅल्यू डिटरमाइन केली बाय युजिंग द साइन रूल. a upon sin a, b upon sin b, c upon sin c. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, सिम्प्लिफाय आणि वी गेट लेंथ रेशो ऑफ लेंथ ऑफ साइड्स. आता बघा यातलं फोर्थ एक्झाम्पल आहे न्यूमेरिकल 4. Question number 4 in triangle ABC. काय काय दिलेलं आहे लक्ष द्या. In triangle ABC prove that sin B minus C upon 2 is equal to B minus C upon A cos A upon 2. फोर्थ क्वेश्चन बघा. आता LHS RHS प्रूव्ह करायचे. आता तुम्हाला मी आधीही सांगितलेलं होतं ज्या साइडला लेफ्ट हँड साइड किंवा राईट साइडला मोर नंबर ऑफ टर्म्स प्रेझेंट असतील शक्यतो ती साइड आपण घ्यायची, कारण तिथं काय होतं मोर सिम्प्लिफिकेशन आणि त्यावरून रेड्युस्ड अदर साइड ज्यामध्ये लेस नंबर ऑफ टर्म्स प्रेझेंट आहेत ती साइड मिळते आणि इझिली आपण तो रिझल्ट प्रूव्ह करू शकतो. म्हणजेच लेफ्ट साइड पेक्षा राईट साइड मध्ये नंबर ऑफ टर्म्स ग्रेटर इथे दिसत आहेत. सो मोर सिम्प्लिफिकेशन त्यामध्ये मिळेल. मग आता इथे लेंथ ऑफ साइड्स प्रेझेंट आहेत आणि cos A upon 2 व्हॅल्यू आहे. लेफ्ट साइडला sin B minus C upon 2 अँगल ट्रिग्नोमेट्रिक टर्म. मी काय यूज करणार आता इथं जर लेंथ ऑफ साइड्स मला दिसत आहेत बाय युजिंग साइन रूल. काय याची व्हॅल्यू लक्ष द्या. आता या साइन रूलचं युटिलायझेशन केलं A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to K or to R. कोणतेही कॉन्स्टंट तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच यावरून A is equal to K sin A, B is equal to K sin B and C is equal to K sin C ही व्हॅल्यू मिळेल. आता या व्हॅल्यूज आणि यावरून मी सिम्प्लिफिकेशन जास्त होणार आहे राईट साइडला, म्हणून मी RHS घेतली. RHS B minus C upon A into cos A upon 2 काय होईल बघा. आता K sin B minus K sin C divided by K sin A into cos A upon 2.
के न्यूमरेटरला कॉमन घेतला दोन्ही टर्म्स मधून, डिनॉमिनेटरच्या केला कॅन्सल होईल, म्हणजेच राहणार साइन बी मायनस साइन सी अपॉन साइन ए इंटू कॉस ए अपॉन 2. आता बघा साइन बी मायनस साइन सी फॅक्टर डिफरन्स टू प्रॉडक्ट फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय केला. साइन बी मायनस साइन सी ची व्हॅल्यू येते 2 cos b plus c upon 2 into sin b minus c upon 2 divide by sin a याचा हाफ एंगल फॉर्म्युला 2 sin a upon 2 into cos a upon 2 and it is multiplied by cos a upon 2. So value of cos a upon 2 कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल. आता बघा याच RHS ची व्हॅल्यू काय होईल आता RHS cos b plus c upon 2 into sin b minus c upon 2 divided by sin a upon 2. क्लियर? आता लक्ष द्या, तुम्हाला ट्रायंगल मध्ये माहिती आहे सम ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. सो b plus c upon 2 याची व्हॅल्यू मला डिटरमाइन करायची. मी टोटल इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं. a upon 2 b plus c upon 2 is equal to pi by 2. So b plus c upon 2 is equal to pi by 2 minus a upon 2. मग ही व्हॅल्यू मी या जागी सबस्टिट्यूट केली. काय येईल? RHS is equal to cos of pi by 2 minus a upon 2 into sin b minus c upon 2 and it is divided by sin a upon 2. आता अलाइड एंगल फॉर्म्युला आपण युटिलाइज करणार आहे. cos pi by 2 minus a upon 2. तर याचीच व्हॅल्यू आता pi by 2 चा फॉर्म्युला आहे म्हणजे cos चं होणार sin मध्ये कन्वर्जन आणि अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजेच it is positive. So cos pi by 2 minus a upon 2 is equal to sin a upon 2 into sin b minus c upon 2 and it is divided by sin a upon 2. sin a upon 2 sin a upon 2 cancel होईल म्हणजेच RHS ची व्हॅल्यू काय मिळाली? It is equal to sin b minus c upon 2 and which is the value of LHS. हीच LHS ची टर्म आली म्हणजेच sin b minus c upon 2 is equal to b minus c upon a into cos a upon 2 is true. समजले? अगदी सिंपल फॉर्म मध्ये याचा प्रूफ होता. आपण साइन रूल अप्लाय केला. a b c लेंथ ऑफ साइड्सच्या व्हॅल्यूज काढल्या, सबस्टिट्यूट केल्या राइट साइड मध्ये कारण मोर टर्म्स प्रेझेंट आहेत. सिम्प्लिफिकेशन केलं, इथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय केला, काही टर्म्स कॅन्सल होतात. नंतर ट्रायंगल मध्ये ही असणारे कंडिशन अप्लाय केली की ॲज सम ऑफ 3 अँगल्स इज 180 आणि टोटल याला b plus c upon 2 ची व्हॅल्यू मला ऑब्टेन करायची. टोटल इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं, b plus c upon 2 ची व्हॅल्यू मिळाली pi by 2 minus a upon 2 आणि ती व्हॅल्यू जर टाकली बाय युजिंग द अलाइड अँगल फॉर्म्युला याची व्हॅल्यू येते sin a upon 2 sin a upon 2 कॅन्सल आणि हीच येते राइट साइड sin ऑफ b minus c upon 2. समजले? आता क्वेश्चन नंबर 4. आता बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे हे पण प्रूव्ह दॅट चे एक्झाम्पल आहे विथ युजुअल नोटेशन. with usual notation prove that usual notation prove that 2 into a sin square c upon 2 plus c sin square a upon 2 it is
इक्वल टू ए मायनस बी प्लस सी, याची व्हॅल्यू बघा. आता लक्ष द्या, मोर नंबर ऑफ टर्म्स प्रेझेंट कुठे, लेफ्ट साइड. म्हणजे आपण LHS चे युटिलायझेशन करणार आणि त्यावरून RHS मिळवणार आहे. आता सगळ्यांनी समोर लक्ष द्या, ए आणि सी हे काय आहेत, लेंथ ऑफ साइड्स. आणि sin C अपॉन 2 sin A अपॉन 2, तर यांच्या व्हॅल्यूज पण आपल्याला माहिती आहे. राईट साइडला पण लेंथ ऑफ साइड्स आहेत. तर मी काय करू शकतो, बाय युजिंग हाफ अँगल फॉर्म्युला, बाय युजिंग हाफ अँगल फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युल्याचं आपण युटिलायझेशन करणार आहे. माहिती हाफ अँगल फॉर्म्युले आपण काल डिस्कस केले होते. बघा आता LHS ची व्हॅल्यू काय आहे, 2 टाइम्स A इंटू साइन स्क्वेअर C अपॉन 2 प्लस C साइन स्क्वेअर A अपॉन 2. हाफ अँगल फॉर्म्युलाने याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, 2 A ॲज इट इज. साइन C अपॉन 2 ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ S मायनस A S मायनस B अपॉन AB. आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर काय होईल, S मायनस A S मायनस B अपॉन AB प्लस C साइन स्क्वेअर A अपॉन 2. याची हाफ अँगल फॉर्म्युलाने व्हॅल्यू आहे S मायनस B S मायनस C अपॉन BC. बघा आता सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे, A यातला कॅन्सल होईल, इथं व्हॅल्यू ऑफ C गेट कॅन्सल. 2 ने आत मल्टिप्लिकेशन केलं और 2 ॲज इट इज आपण ठेवला, 2 इन द ब्रॅकेट S मायनस A S मायनस B अपॉन B प्लस S मायनस B S मायनस C अपॉन B. दोघांचाही बेस सेम आहे, न्यूमरेटरची ॲडिशन होईल, 2 टाइम्स S मायनस A S मायनस B प्लस S मायनस B S मायनस C डिवाइड बाय B. आता दोघांमध्ये S मायनस B S मायनस B कॉमन, 2 इंटू S मायनस B कॉमन घेतला डिवाइड बाय B, तो पण मी साईडला लिहिला. तर काय होणार इथं टर्म्स, आता ब्रॅकेट मध्ये S मायनस A प्लस S मायनस C. दोघांचे ब्रॅकेट रिमूव्ह केले, 2 टाइम्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, S ची व्हॅल्यू काय आहे किंवा 2 आतमध्ये मल्टिप्लिकेशन केला तर काय येणार, 2S मायनस 2B अपॉन B इंटू S मायनस A प्लस S मायनस C. S 2S मायनस A मायनस C ॲज इट इज. बघा आता LHS इज इक्वल टू 2S, याची व्हॅल्यू आहे A प्लस B प्लस C मायनस 2B अपॉन B इंटू S 2S, 2S ची व्हॅल्यू आहे A प्लस B प्लस C मायनस A मायनस C. काय राहील, प्लस C मायनस C कॅन्सल, प्लस A मायनस A कॅन्सल, व्हॅल्यू ऑफ B. So A प्लस B मायनस 2B is मायनस B प्लस C अपॉन B इंटू इथं व्हॅल्यू राहणार B गेट कॅन्सल. So it is equal to A minus B plus C. This is the value of RHS. तर इथेही LHS is equal to RHS. अगदी सिंपल फॉर्म मध्ये होतं. बघा हाफ अँगल फॉर्म्युल्याचं आपण युटिलायझेशन इथं करू शकतो. मग हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या व्हॅल्यूज टाकल्या, स्क्वेअर आहे म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट निघून जाईल, S मायनस A S मायनस B अपॉन AB साइन स्क्वेअर C अपॉन 2 ची व्हॅल्यू. तर या दोघांनाही A इथं C कॅन्सल होतो, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, बेस सेम, न्यूमरेटरची ॲडिशन. हा S मायनस B टर्म दोघांमध्ये कॉमन घेतली, डिवाइडला B ॲज इट इज, S मायनस A S मायनस C आतमध्ये 2 टर्म राहतील, यांची ॲडिशन आहे, ब्रॅकेट रिमूव्ह केले, S 2S ची व्हॅल्यू टाकली A प्लस B प्लस C मायनस A मायनस C.
इथे आपण हा 2 जो आहे तो या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लाय केला. 2s ची व्हॅल्यू a प्लस बी प्लस सी मायनस 2b अपॉन b. मग इथं प्लस b मायनस 2b मायनस b मायनस प्लस a कॅन्सल मायनस प्लस c कॅन्सल आणि फक्त व्हॅल्यू राहील b b गेट कॅन्सल आणि हीच मिळते आपल्याला राईट साइड. तर आता क्वेश्चन नंबर 5 बघा. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये थ्रू दॅटचे एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 6. In triangle ABC, in triangle ABC, prove that a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b is equal to 0. आता सगळ्यांनी लक्ष द्या. जर राईट साइडची व्हॅल्यू 0 जर असेल तर याचा अर्थ लेफ्ट साइडला आपण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ऑल टर्म्स गेट कॅन्सल. सगळ्या टर्म कॅन्सल होणार आहेत. पण त्या कशा कॅन्सल होतात हे शो करणं अगदी इम्पॉर्टंट आहे. आता लक्ष द्या. हा रिझल्ट कसा प्रूव्ह करायचा. तर मी यूज करणार इथं ए बी आणि सी लेंथ ऑफ साइड्स आहेत. तर मी युटिलाइज करू शकतो साइन रूल. एलएचएस घेतले मी ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी. दिस इज एलएचएस. बाय यूजिंग sine rule, we know the values of a, b and c. What it is? A is equal to k sin a, b is equal to k sin b and c is equal to k sin c. या व्हॅल्यूज मी इथे जर टाकल्या तर LHS becomes k cube sin cube a into sin b minus c plus k cube sin cube b into sin of c minus a plus k cube sin cube c into sin of a minus b. या व्हॅल्यूज मिळतील. आता सगळ्यांमध्ये k cube ही टर्म कॉमन आहे. कॉमन घेतली आणि इन द ब्रॅकेट sin cube a याला असं लिहिलं sin square a into sin a into sin b minus c plus sin cube b यालाही तसंच लिहिलं sin square b into sin b into sin c minus a plus sin cube c ला आहे sin square c into sin c into sin of a minus b. आता बघा सगळ्यांनी लक्ष द्या. k cube sin square a as it is sin a angle a as a plus b plus c is equal to pi. So what is angle a? Angle a is equal to pi minus b plus c. त्याची व्हॅल्यू काय येणार pi minus b plus c. आणि मी दोन्ही साइडला जर साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशो घेतला तर साइन a इज इक्वल टू साइन पाय मायनस b प्लस c आणि बाय अनदर अँगल फॉर्म्युला साइन पाय मायनस b प्लस c इज इक्वल टू साइन ऑफ b प्लस c. सो साइन a इज नथिंग बट इक्वल टू साइन ऑफ b प्लस c. Similarly, sin b is equal to sin of c plus a and sin c is equal to sin of a plus b in similar way. बघा आता काय होईल sin a च्या जागी डायरेक्ट व्हॅल्यू मी इथे लिहितो. कसं आलं ते मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. sin a is equal to sin of b plus c into sin of b minus c plus sin square b आणि sin b ची व्हॅल्यू काय येणार
साइन ऑफ सी प्लस ए इंटू साइन सी मायनस ए प्लस साइन स्क्वेअर सी आणि साइन सी ची व्हॅल्यू येणार साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. करेक्ट. आता साइन बी प्लस सी आणि साइन बी मायनस सी, तर यालाच मी असं लिहू शकतो बघा. आता के क्यूब ॲज इट इज, साइन स्क्वेअर ए ॲज इट इज, या दोन टर्मचा प्रॉडक्ट. तर याला मी असं लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये टाकलं साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी. आता हे कसं आलं ते आपण बघणार आहे. साइन स्क्वेअर बी ॲज इट इज, या दोन टर्मचा प्रॉडक्ट, यालाही मी लिहू शकतो साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर सी ॲज इट इज इंटू परत या दोन टर्मसाठी काय लिहिणार साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आता हे साइन बी प्लस सी इंटू साइन बी मायनस सी ची व्हॅल्यू साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी कशी येते ते आपण बघणार आहे. तर बघा, लक्ष द्या. साइन बी प्लस सी इंटू साइन बी मायनस सी आता साइन बी प्लस सी चे एक्सपान्शन येणार साइन बी कॉस सी प्लस कॉस बी साइन सी आणि साइन बी मायनस सी चे येणार साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. करेक्ट. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन सेम टर्म्स आहेत, फर्स्ट सेकंड टर्म सेम, इधर प्लस इधर माइनस साइन. So I use the formula of a plus b into a minus b is equal to a square minus b square. तर काय होईल मग sin square b cos square c minus cos square b sin square c by the given formula. बघा आता ही राईट साइड मला साइनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. तुम्ही कोसाइनच्या ज्या टर्म्स प्रेझेंट आहेत तर याला काय करणार मी साइनमध्ये कन्वर्ट बाय ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. हा साइन स्क्वेअर बी ॲज इट इज, कॉस स्क्वेअर सी ला लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर सी मायनस कॉस स्क्वेअर बी ला 1 मायनस साइन स्क्वेअर बी इंटू साइन स्क्वेअर सी. साइन स्क्वेअर बी ने आत मल्टिप्लिकेशन केलं साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर सी आणि मायनस मायनस प्लस होईल साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी प्लस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी कॅन्सल आणि व्हॅल्यू काय शिल्लक राहिली साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी. म्हणजेच साइन बी प्लस सी इंटू साइन बी मायनस सी, तर याची व्हॅल्यू काय मिळाली साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी. करेक्ट. सिमिलरली साइन सी प्लस ए इंटू साइन सी मायनस ए ची व्हॅल्यू साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर ए आणि साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. समजलं हे. आता बघा के क्यूब ॲज इट इज, तुम्ही हे साईडला तिथे लिहू शकता किंवा या प्रूफमध्ये लिहिलं तर तो लेंदी होईल आणि त्यासाठी मी इथं डायरेक्ट स्टेप युटिलाइज केली. जर तुम्हाला हे साईडला कॅल्क्युलेशन केली लिहू शकता एक्झाम्पल सोडवताना किंवा डायरेक्टली जरी इथं लिहिलं तरी प्रूफ स्टेप्स वाढतील, एवढाच फक्त फरक पडणार. याने आतमध्ये मल्टिप्लिकेशन केलं काय होईल बघा. आता साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर सी. आता या टर्म्स लिहिताना सिक्वेन्शियली लिहायच्या म्हणजे कॅन्सलेशन प्रोसेस इझियर होईल. तर ए बी आणि सी या सिक्वेन्समध्ये प्लस साइन स्क्वेअर बी साइन स्क्वेअर सी मायनस बी आधी ए नंतर आहे पण लिहिताना काय लिहिणार साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी सिक्वेन्स प्लस साइन स्क्वेअर ए
sin square c minus sin square b sin square c. Better. Sin square a sin square b plus and minus sin square a sin square b cancel. Minus sin square a sin square c and plus sin square a sin square c cancel. Plus sin square b sin square c cancel. Minus sin square b sin square c. आणि व्हॅल्यू काय राहणार? इट इज इक्वल टू k क्यूब इंटू 0. सो इट इज इक्वल टू 0. दिस इज द RHS. Hence the result is true. ओके, अगदी सिंपल आहे. सिम्प्लिफिकेशन फक्त थोडंसं आपल्याला लेंथी प्रोसेस इथे होते. तर हा होता क्वेश्चन नंबर 6. आता बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये इन ट्रायंगल प्रिवियस बोर्ड मध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. प्रिवियस बोर्ड पेपर मध्ये, महाराष्ट्र बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये, स्टेट बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आता काय 7 नंबर क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC if cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are also in AP. AP अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण बघितलेलं आहे 11th स्टँडर्ड मध्ये सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये 3 प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक. कॉट ए, कॉट बी, कॉट सी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील तर ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे प्रूव्ह करायचं आहे. बघा आता, इफ कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन AP, हे गिवन आहे. कॉट ए, कॉट बी and cot C are in AP, then we have to prove करायचं आपल्याला that A square, B square, C square are in AP. या टर्म सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे शो करायचं. दॅट इज B square is equal to A square plus C square upon 2, और हा 2 इकडे आला मल्टिप्लाय. 2B square is equal to A square plus C square. तर हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, आता लक्ष द्या, गिवन पार्ट काय आहे तर इफ पासून देन पर्यंत जो पार्ट असतो तो त्या एक न्यूमेरिकल मधला गिवन पार्ट, आणि देन पासून पुढे असणारा तो झाला टू प्रूव्ह और टू शो. आता कॉट ए, कॉट बी, कॉट सी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये दिले ॲज कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन AP. मग काय येईल तर कॉट बी इज द अरिथमेटिक मीन ऑफ कॉट ए अँड कॉट सी. कॉट बी इज इक्वल टू कॉट ए plus cot C upon 2, or 2 cot A, cot B is equal to cot A plus cot C. मी cot म्हणजेच काय, cos आणि sin या दोन ट्रिग्नोमेट्रिक टर्म्सचा रेशो. मी याला असं लिहिलं 2 times cos B upon sin B. It is equal to cos A upon sin A plus cos C upon sin C. आता by using sin and cosine rule, दोन्ही रूल्स मी इथं युटिलाइज करतो. साइन रूलचं स्टेटमेंट काय तर sin A upon A हा फॉर्म में अप्लाई करतो इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू
साइन C अपॉन C and it is equal to K. तर यावरूनच काय येतील व्हॅल्यूज? साइन A is equal to A into K, साइन B is equal to B into K and साइन C is equal to C into K. या व्हॅल्यूज आपण इथं युटिलाइज करा आणि cos B, cos A, cos C चे व्हॅल्यू बाय युजिंग द कोसाइन रूल. तर काय होईल बघा, लक्ष द्या. 2 टाइम्स cos B ची व्हॅल्यू येईल आणि डिनॉमिनेटरला आहे sin B. cos B ची व्हॅल्यू आहे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac डिवाइड बाय sin B is equal to B into K and it is equal to cos A ची व्हॅल्यू आहे b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc डिवाइड बाय sin A ak प्लस cos C ची व्हॅल्यू आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab अपॉन व्हॅल्यू ऑफ sin C is ck. आता लक्ष द्या, इथं 2bc आणि ak डिनॉमिनेटरच्या टर्म्स आहेत, यांचं मल्टिप्लिकेशन होईल. तर काय येणार, 2 इथेही डिनॉमिनेटर आणि ही डिनॉमिनेटर टर्म गेट मल्टिप्लाय. 2 इंटू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2abck 2abck. राइट साइडला b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2abck प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2abck. बेस दोघांचाही सेम, न्यूमरेटर्सची ॲडिशन. b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2abck आणि लेफ्ट साइडला आहे 2 इंटू a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2abck. 2abck कॅन्सल होईल. मी 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर कॅन्सल, b स्क्वेअर 2 टाइम्स c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर कॅन्सल. इट इज इक्वल टू 2b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर इकडे गेले प्लस होईल 2a स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर इज इक्वल टू 4b स्क्वेअर डिवाइडिंग बाय 2. a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर is equal to 2b square or b square is equal to a square plus c square upon 2. That is a square, b square and c square are in which progression? AP. समज याच पद्धतीने a square, b square, c square या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, कारण b square हा a square, c square यांचा अरिथमेटिक मीन आहे. आलं लक्षात आहे. अगदी सिंपल फॉर्म मध्ये cot A, cot B, cot C AP मध्ये असतील तर a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये हे प्रूव्ह करायचं, रिझल्ट प्रूव्ह करायचा होता. मग आपण cot A, cot B, cot C जो B1 पार्ट आहे तो इथे घेतला की अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. सो cot B इज द अरिथमेटिक मीन ऑफ अदर टू टर्म्स. मग यावरून cotलाच लिहिलं cos अपॉन sin आणि बाय युजिंग द sin अँड कोसाइन रूल सिंप्लिफिकेशन केलं, डायरेक्ट तुम्हाला तो रिझल्ट मिळतो. या पद्धतीने हे 7 नंबर क्वेश्चन याचं सोल्युशन होतं. बघा रिमेनिंग अजून 5 क्वेश्चन्स बाकी आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे प्रूव्ह दॅटचे जे एक्झाम्पल आहेत मुद्दामून मी सॉल्व्ह करून दिले, तुम्ही ती परत अगेन अँड अगेन राईट डाऊन करा आणि त्याचे प्रॅक्टिस करा, तर तुम्हाला ते अगदी इझी जाईल. ओके, थँक्यू.